दशरथ दांडगे यांनी आपल्या घरच्या मंडळींना आपली मुलगी किरण हिने आत्महत्या केल्याचे सांगताच घरात रडारड सुरू झाली। काय केलं माझ्या पोरीने असे म्हणतच किरणची आई रडू लागली। तिचे वडीलही आसवे गाळू लागले होते। त्यांच्या रडण्याच्या आवाजाने जमलेल्या लोकांनी सांत्वन करत धीर दिला आणि पाटखळ येथे जाण्याची तयारी केली। चारचाकी गाडी घेऊन ते सर्वजण पाटखळ गावात पोहोचले। घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी जमली होती। किरणच्या माहेरचे लोक आल्याचे समजताच रडण्याचा आवाज वाढू लागला। किरणच्या माहेरच्या लोकांनी किरणने जिथे आत्महत्या केली होती तिथे पाहिले असता कडब्याची गंजी जळून पूर्णपणे विझली होती। त्यामध्ये एक मृतदेह दिसून येत होता। तोच मृतदेह जळलेला असल्याने ओळखू येत नव्हता। पण किरणच्या चुलत सासऱ्यांनी म्हणजे दत्तात्रय सावंत यांनी किरण हिने कडबा गंजीत पेटून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितल्याने किरणच्या वडिलांनी त्यावर विश्वास ठेवला। दरम्यान या घटनेची माहिती गावभर पसरली असल्याने सारा गाव घटनास्थळी येत होता। पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यात कळवल्याने काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। मृतदेह पूर्णपणे जळाला असल्याने ओळखू येत नव्हता। पण लोकांनी किरण नागेश सावंत वय 23 या महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी देखील विश्वास ठेवला। तिच्याबद्दलची माहिती घेतली। तिला घरी कोणता त्रास होता का याबद्दल विचारून घेतले। तिने खरोखरच आत्महत्या केली की तिचा खून करून गंजीत टाकून पेटवून दिले हे प्रश्नही आता पोलिसांच्या मनात निर्माण झाले। त्यांची चौकस बुद्धी घटनेमागचे कारण शोधण्यात मग्न झाली होती। दरम्यान पंचनाम्याचे सोपस्कार पार करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात किरण नागेश सावंत वय 23 राहणार पाटखळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हिच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्या मुलीने आत्महत्या केली की तिचा खून करून जाळले हे समजून घेण्यासाठी किरणच्या माहेरच्या लोकांनी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह केला। पोलिसांनी चाहूबाजूनी तपास सुरू केला। सर्वप्रथम किरण सावंत हिचे वडील दशरथ दांडगे यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले 2022 मध्ये किरणचे लग्न नागेश सावंत याच्याबरोबर झाले होते। त्याचा हॉटेल व्यवसाय असल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होती। संसारात किरण खुश होती। तिला 2 वर्षाची मुलगी असून तिचे नाव आरोही आहे। आत्तापर्यंत तिने सासर विषयीची कोणतीच तक्रार आमच्याकडे केली नव्हती। ती आनंदात होती। मात्र तिने असे का करावे याबद्दल आम्हालाही आश्चर्य वाटते। साहेब, तुम्ही योग्य तो तपास करून त्याबद्दलचे कारण शोधा। सगळे काही आलबेल असताना असं कसं झालं याचं उत्तर शोधणं जरुरीचं होतं। पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले। तसेच किरणचा मोबाईल नंबर घेतला। तिने आपला मोबाईल घेऊनच आत्महत्या केली होती। पण तिचा नंबर मिळाल्याने CDR तपासून माहिती घेता येणार होती। त्याप्रमाणे पोलिसांनी CDR काढला असता ज्या दिवशीच्या पहाटे किरणने आत्महत्या केली त्याच्या अगोदर म्हणजे रात्री 2 वाजता तिच्या मोबाईलवर एक कॉल आल्याचे समजले। काही वेळ या नंबरवर किरणने संभाषण केल्याचे समजून आले। तो मोबाईल नंबर पोलिसांनी कोणाचा आहे हे शोधून काढले असता तो निशांत सावंत याचा असल्याचे समजले। पोलिसांनी लोकांना निशांत सावंत कोण आहे असे विचारताच तो किरण सावंत याच्या शेजारीच राहत असून तो तिचा चुलत दीर आहे असे समजून आले। निशांत सावंत आता कोठे आहे असे विचारताच लोकांनी तो इथेच आहे, त्यानेच पेटलेली गंजी विझवण्यासाठी सहकार्य केले असे सांगितल्याने पोलिसांनी निशांत सावंत याला बाजूला बोलावून घेतले। तू पहाटे किरणला कशासाठी फोन केला होतास असे विचारताच तो म्हणाला, साहेब, मी किरणला फोन केलाच नाही, तिने तर मोबाईल घेऊन आत्महत्या केली आहे। निशांत सावंत याच्या या उत्तराने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकायला लागली। त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली। पोलीस ठाण्यात निशांत सावंत याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला। त्याने सांगितले, किरण हिने पेटवून घेतले नसून पेटवून घेतलेली महिला ही दुसरीच आहे। किरण ही कराड गावात सुखरूप आहे। किरण जिवंत आहे आणि ती कराड गावात असल्याचे समजताच पोलीस पथक तिथे पाठवण्यात आले। किरणला ताब्यात घेतल्यावरच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार होती। तिने आत्महत्येचा बनाव का केला,
गंजीत पेटवून घेतलेली महिला कोण, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे किरणकडेच होती. त्यामुळे किरणला ताब्यात घेण्यासाठी एक पथक कराडला पाठवण्यात आले आणि दुसरे पथक किरणचा नवरा नागेश सावंत याच्याकडे चौकशी करत होते. नागेश सावंत याने तर आमचा सुखाचा संसार होता, तिची माझ्याबद्दल आणि माझी तिच्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती, तरी तिने असे का केले याचे मलाही राहून राहून आश्चर्य वाटते असे सांगितले. समाधानकारक असे उत्तर मिळालेच नव्हते. दरम्यान पोलिसांनी किरणने आत्महत्या केली नसून तिने बनाव केल्याचे तिच्या आईवडिलांना सांगितले असता त्यांना या आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या पोरीने असे का केले याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. दरम्यान पोलिसांनी किरण सावंतीला ताब्यात घेतले. तिला आणि निशांत या दोघांना समोरासमोर उभे करून चौकशी सुरू झाली. तेव्हा त्यांनी सांगितलेल्या माहितीतून नेमके उत्तर मिळू लागले. गेल्या 6 महिन्यांपासून किरण सावंत आणि निशांत सावंत यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. गुपचूप भेटीगाठी, रोमांस सर्व काही चालू होते. आता या दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली की दोघांनाही एकत्र राहावेसे वाटू लागले. मात्र घरातून पळून जाणे योग्य नव्हते, म्हणून त्यांनी हा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. यामध्ये त्यांनी नकळतपणे एका महिलेचा खून केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी किरण आणि निशांत यांना रीतसर ताब्यात घेतले. त्यांच्यावर अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निशांत सतीश सावंत वय वर्ष 20 राहणार फाटखळ आणि किरण नागेश सावंत वय वर्ष 23 राहणार फाटखळ यांना न्यायालयात उभे केले. न्यायाधीशांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी निशांतची चौकशी केली असता त्याने सांगितले की मी किरण सावंत हिचा चुलत दीर असून मी तिच्या घराजवळच राहतो. माझे लग्न झाले नसून नोकरीनिमित्त कराड येथे राहतो. तेथे एका सोने चांदी दुकानात कामाला आहे. पाटखळ येथे अधूनमधून येतो. पाटखळ येथे आल्यानंतर किरणची लहान मुलगी आरोही हिला खेळवण्यासाठी तिच्या घरात जात होतो. यातूनच किरणशी जवळीक निर्माण झाली. एकमेकांचे फोन नंबर घेण्यात आले. चॅटिंग सुरू झाली. किरण दिसायला सुंदर असल्याने तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. सुट्टी संपल्यावर कराड येथे गेल्यावर तिची आठवण सतत यायची. त्यावेळी मोबाईलवरून तिच्याशी बातचीत करत असायचो. चॅटिंग व व्हिडिओ कॉलिंग करता करता एकदा तिला आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. तिनेही लाजून उत्तर दिले. तिच्याकडून होकार असल्याची खात्री होताच आता तिला तो भेटण्यास गुपचूप बोलावू लागला. तीही आपल्या घरच्यांना नकळत त्याला भेटू लागली असली तरी कायम ती धास्तावलेली असायची. कारण आपण विवाहित असून असे परक्या पुरुषाला भेटणे योग्य नव्हते, तरीही त्यांच्यातील प्रेम फुलत गेले. आता दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागल्याने तो सहवास कायमचा मिळावा म्हणून काहीतरी युक्ती करावी असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. कारण पळून जाणे योग्य दिसणार नव्हते, म्हणून त्यांनी एक प्लॅन केला. यामध्ये कोणत्या तरी गावातून वेडसर महिलेला पाटखळ येथे घेऊन यायचे आणि तिचा खून करून तिला कडबा गंजीत टाकून जाळायचे. किरणीने आत्महत्या केली किंवा तिचा खून नातेवाईकांनी करून मृतदेह जाळला असावा असा देखावा तयार करायचा असे ठरले. किरणने घरातून बाहेर पडून कराड येथे घेतलेल्या खोलीत जायचे असे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे गेल्या महिनाभर निशांत हा पाटखळ येथे राहू लागला. पंढरपूर येथे जाऊन वेडसर महिलेचा तो शोध घेत होता. एके दिवशी पंढरपूर जवळ असलेल्या गोपालपूर येथे एक वेडसर महिला मिळून आली. तिच्याजवळ जाऊन निशांतने त्या महिलेला विचारले, मावशी तुम्ही कुठल्या, का असे फिरताय? ती म्हणाली, माझा मुलगा हरवलाय, त्याचा शोध घेत आहे. तेव्हा निशांतने तिला वडापाव खायला दिला आणि तिला म्हणाला, तुमचा मुलगा कुठे आहे मला माहिती आहे, चला माझ्याबरोबर. तीही यायला तयार झाली. शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी रात्री निशांतने त्या महिलेला पाटखळ येथे आणले. एका निर्जन ठिकाणी तिचा रुमालाने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका पडक्या खोलीत लपवून ठेवला. 50% काम झाले होते याची माहिती किरणला दिली आणि पुढचा प्लॅन ठरला. सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी पहाटे 2 वाजता निशांतने किरणला फोन केला. तिला घराबाहेर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे निशांत जिथे उभा होता त्या ठिकाणी ती आली. तिला गाडीवर बसून सांगोला बस स्थानकात सोडले. तिला एसटीने कराडला जा आणि खोलीचा पत्ता देऊन
त्या ठिकाणी बसण्यास सांगितले. त्यानंतर निशांत गावात आला. खून केलेल्या वेडसर महिलेचा मृतदेह बाहेर काढून किरणच्या घरासमोर असलेल्या कडबागंजीत टाकला. तिच्या अंगावर किरणचा मोबाईल ठेवला. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास कडब्यावर पेट्रोल ओतून गंजी पेटवून दिली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना गंजी पेटलेली दिसली. त्यांनी आरडाओरड करून किरणच्या घरातील लोकांना उठवले. सर्वजण आग शमवण्यासाठी प्रयत्न करू लागले. निशांतने त्याचा भाग घेतला. कडब्यामध्ये कुणीतरी जळत आहे हेही दिसून आले. कोण मेले असेल असे एकमेकांना विचारत असताना किरण कुठे दिसत नाही असे आढळून आले. त्यातूनच किरण हिनेच आत्महत्या केली असा संशय सगळ्यांच्या मनात आला. सर्वजण तशी चर्चा करू लागल्यानंतर निशांतच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. चेहऱ्यावर गांभीर्याचे भाव दाखवत असला तरी आपला प्लॅन यशस्वी झाल्याने तो खुशीत गाजरे खाऊ लागला. पण त्याला काय माहीत होते की आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांच्या हातात एखादी केस गेली की ते सगळीच पाण्यामुळे खणून काढतात. अगदी त्याचप्रमाणे किरणला केलेल्या शेवटच्या फोननेच त्याचा घात झाला आणि तो पोलिसांच्या रडारवर आला. इथे सगळं आटोपलं की किरणला भेटायला कराडला जायचं असं त्याने मनाशी ठरवलं असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. तिच्याकडून कसून चौकशी केली तेव्हा निशांतला आपला गुन्हा कबूल करावाच लागला. सारा खेळ इथेच आटोपला. दरम्यान ती अज्ञात महिला कोण याचाही पोलिसांनी तपास केला असता तिचे नाव छाया देशमुख, वय 50 असल्याचे समजले. निशांत आणि किरण यांनी आपल्या लफड्यापायी एका अज्ञात व निष्पाप महिलेचा जीव घेतला यासारखं दुसरं पाप कोणतंच नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.